पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने खामगाव येथील टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जात आहे। दरम्यान विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत संतप्त आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांचे दहन केले। यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या प्रसंगी विविध सामाजिक संघटनेसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या। राणा फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार हे सुद्धा या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहून भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून जिल्ह्यामध्ये मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। केवळ भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरातून या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे। काही दिवसानंतर ते परत घेतले असं न करता ते निर्णय कायमचे राहावे, भविष्यामध्ये असा कोणताही भार हल्ला आमच्या नागरिकांवर होऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेणं आपलं सर्वांचं आज ते कर्तव्य आहे। मी मनापासून आपण सर्व या ठिकाणी एकत्रित होऊन आज हे जे निषेध आंदोलन व ज्यांनी भार हल्ला केला त्यांना फाशी द्या ही जी आपली मागणी ती रास्त आहे, त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी राणा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या एका बांधवांनी म्हटलं की मुसलमान लोक ते आले नाहीत। मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, येथील 15 मुसलमान काल मी महात्मा गांधी पुतळ्याजवळ श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला। जे राष्ट्रीय मुसलमान आहे, जे आपल्या देशाला मानतात, संविधानाला मानतात, त्यांची ही मागणी आहे की त्यांच्यावर का कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा काश्मीरची घटना होत होती तर काही आमच्या महिला भगिनीचं स्टेटमेंट आपण बघा, आमची अशी परिस्थिती असताना आमच्या काही मुस्लिम बांधवांनी आपल्याला घरापर्यंत नेलं, आम्हाला संरक्षण दिलं। सर्व मुसलमान सारखे नसतात, एखादा माथे फिरू किंवा जातीय फायदा येण्यासाठी, राजकीय फायदा देण्यासाठी जर कोणी करत असेल, तो जर मुसलमान भारतीय असेल तर त्याचा धिक्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालो आहे व तो धिक्कार निश्चित रूपाने आपण सर्वांनी केला पाहिजे। अशी सत्यवादी वास्तववादी आपला हा युवक असला पाहिजे अशा प्रकारची विनंती आजच्यापासून या ठिकाणी करतो व या निषेध आंदोलनाला मी पाठिंबा देऊन थांबतो। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, हम सब धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।